घरफोडी चोरी करणारे 2 सराईत गुन्हेगारांना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले। त्यांच्याकडून 8,51,510 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। जितेंद्र उर्फ जिजा महिमान काळे वयवर्ष 30 राहणार स्मशानभूमीजवळ सावळी, तायल उर्फ लेंग्या त्रिशा काळे वयवर्ष 20 राहणार शेखरवाडी फाटा ऐतवडे बुद्रुक तालुका वाळवा अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत। तर बारूद अजित पवार राहणार स्मशानभूमी सावळी तालुका मिरज आणि बाजीगर वर्धन काळे राहणार टाकळी तालुका मिरज हे दोघे परागंदा झालेत। सदर कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांच्या पथकाने पार पाडली आहे। सांगली मिरज शहर परिसरात घरफोडी चोरीचे गुन्हे मोठ्या प्रमाणात घडत असल्याने वरिष्ठ अधिकारी यांनी घटनास्थळी भेटी देऊन वेळोवेळी पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस घरफोडीचे गुन्हे करणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते। त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी एक पथक तयार केले। या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल संकेत मगदूम, इम्रान मुल्ला आणि मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याकडील शशिकांत जाधव यांना त्यांच्या बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार तासगाव फाटा ते मालगावकडे जाणाऱ्या रोडच्या हॉटेल साईपूर्वा भोजनालयाच्या दक्षिणेस सापळा लावून जितेंद्र उर्फ जिजा पवार आणि तायल काळे यांना ताब्यात घेतले। सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी त्यांच्या पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यातील विना नंबर प्लेट मोटरसायकलला अडकवलेल्या पिशवीत सोन्या चांदीचे दागिने 11 मोबाईल मिळून आले। याबाबत दोघांकडे चौकशी केली असता जितेंद्र उर्फ जिजा पवार यांनी सांगितले की त्याचे साथीदार तायल उर्फ लिंगा त्रिशा काळे, बारूद अजित पवार, बाजीगर वर्धन काळे असे टाकळी येथील एका मंदिराजवळील घरात, बेडक कॅनॉलजवळ एका घरात, शिवाजी स्टेडियमजवळील घरात, कुपवाड येथील मंदिराजवळील घरात, भोसे येथील यल्लमा मंदिरात, जैन मंदिर टाकळी येथील घराजवळील मोटरसायकल चोरी अशा ठिकाणी वेळोवेळी बंद घरात घरफोडी चोरी करून चोरीमध्ये मिळालेले सोन्या चांदीचे दागिने विक्री करण्याकरिता आले असून त्यांच्याकडे असलेली गाडीही त्यांनी 2 आठवड्यापूर्वी जैन मंदिर टाकळी येथून चोरी केली असल्याची कबुली दिली। लागलीच त्यांनी कब्जात मिळालेले सोन्या चांदीचे दागिने, मोबाईल आणि चोरीची मोटरसायकल पुढील तपासकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी पंचासमक्ष जप्त केली आहे। जितेंद्र उर्फ जिजा महिमान काळे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून तासगाव पोलीस ठाण्याकडील 2 गुन्ह्यामध्ये पहिला असलेला आरोपी आहे। सदर आरोपी आणि जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास मिरज ग्रामीण ठाणे करीत आहे।